हॅलो, 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 हॅलो. हॅलो, हॅलो. शशी सर आवाज येतोय माईकचा? आवाज येतोय का माईकचा? हॅलो. स्पीकर चालू झालेत? स्पीकर नाही चालू. येतोय? थोडा आवाज करा सर. हा ठीक आहे. हॅलो, 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 हॅलो. आता आलं नाही नाही. हॅलो, अजित देवकर आलेत? घरला जावा. चला. सामन्यातील पुढील चेंडू किती किती झाले? 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 1. गोलंदाजी मार्कवर आकाश, फलंदाजी मार्कवरती विजय जाधव सर. नॉन स्ट्राईकला समीर. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पण बीट झालेले आहेत आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आकाशची आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बीट. मोठा फटका खेळायचा आहे पण बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. मिसकॉल पद्धतीचा चेंडू. निर्धाव. धावसंख्येमध्ये अजिबात बदल नाही. धावसंख्या जैसे ते 1. सायराम संघात शांतता आहे पूर्णपणे. तरी पण कॅप्टनच्या चेहऱ्यावर हसू. विश्वास आहे विजय जाधव सरांवर. कमबॅक करतील चांगला. आणि या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढलेला आणि थोडीशी मिसफिल्ड या ठिकाणी किरण यांच्याकडून शक्यतो बघायला मिळत नाही पण झालेले अनुभवी खेळाडू. 350 कसोटींचा अनुभव किरण यांच्याकडे. धावसंख्या चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढलेला आणि थोडीशी मिसफिल्ड या ठिकाणी किरण यांच्याकडून. कप्तान गोलंदाजी मार्कवरती अभिजित वागवेकर. ऑलराऊंडर स्पेशालिस्ट अभिजित वागवेकर. 170 T20चा अनुभव. 320 प्लस कसोटी सामने खेळलेले आहेत अभिजित यांनी. क्रॅम्प हिरो असं निकनेम दिलेला आहे युवराज एक्कल यांनी अभिजित यांना. पण आता क्रॅम्प काय येणार नाही. मॅच महत्वाची आहे. या ठिकाणी विकेट गेलेली आहे समीर यांची. चांगला कॅच झालेला आहे मैदानामध्ये. रनिंग झोन मध्ये कॅच पकडण्यात यशस्वी झालेला आहे आकाश आणि समीर. बॅक टू पॅव्हेलियन. अनुभवाचा कस लावलेला आहे अभिजित यांनी या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर समीरला समीरची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. हॅलो. समीरची जागा भरून काढण्यासाठी मैदानात एक हार्ड हिटर बॅट्समन अतुल खाडे. मध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर आणि गोलंदाजी करून किप्परच्या पुढे.
अभिजित वाघवे षटकातील पुढील चेंडू आणि अक्कावरच्या डोक्यावरून एक टप्पा, दोन टप्पा, अर्धा टप्पा, चेंडू सीमारेषे पार, चौकार. अतुल यांच्या बॅटमधून धावसंख्येमध्ये झपाट्याने वाढ, धावसंख्या आहे ती 'षटकातील पुढील चेंडू सामना करेल पुन्हा अतुल आणि उंच फटकवलेला चेंडू पुन्हा एकदा डायरेक्ट सीमारेषे पार, षटकार. धावसंख्येमध्ये पुन्हा झपाट्याने 6 ने भर, धावसंख्या आहे ती 17. या ठिकाणी दिसतोय गोलंदाजीसाठी सज्ज अभिजित. कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ऑफच्या दिशेला चेंडू सीमारेषे धावेसाठी धावसंख्येत 4 ने भर, धावसंख्या आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर साईराम संघाची धावसंख्या आहे 21. राजू पाटील सर तयार बॉल 1-2 अंपायर कडे देऊन ठेवा. आपण जरासा ऑफसाईडला जा गेला तर बरं पडेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना जरा फास्ट खेळवायचा सर, लेट झालेला आहे सामन्याला. हॅलो बरं आहे का माहिती आहे का. पंचांकडून अवांतर धावेचा इशारा, धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या 22. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ पुढे येऊ. त्या दरम्यान 2 धावा विजय जाधव सर काय धावतच आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर साईराम संघाची धावसंख्या आहे 24. 12च्या सरासरी वसूल करतायत साईराम संघाचे स्फोटक फलंदाज विजय जाधव सर. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आकाश. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दे. चला सामना चालू करायचा आहे.
सर स्कोर किती आला या बॉलला? 1 रन आले बहुतेक. मी सांगतो, थांबा, अनाऊन्स करतो. सुरेश सर, पहिल्या बॉलवर किती रन आले? पहिल्या बॉलला 1 रन आले. दुसरा, हा ओके. आणि अतुलच्या बॅटमधून हा गगनचुंबी षटकार 6 धावेसाठी. षटकार. षटकातील पुढील चेंडू सामना करेल पुन्हा अतुल. मीडियम. आणि मात्र आता अतुल बीट झालेले आहेत. बॅटची कडा घेऊन चेंडू अभिजित यांच्या हातामध्ये विसावलेला आहे आणि अतुल झेलबाद जा. आणि या ठिकाणी अतुल यांची उत्कृष्ट खेळी संपुष्टात आलेली आहे. अतुल वैयक्तिक. अतुल वैयक्तिक 20 धावांवर बाद झालेले. ची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये अधिक ठिकाणी अधिक यांचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या आहे 32. षटकातील पुढील चेंडू सामना करतील विजय जाधव. आता मात्र विजय जाधव यांच्या बॅटमधून चांगला फटका 6 धावेसाठी. चेंडू हवा होता तसा त्यांना तो मिळाला त्यांच्या स्लॉटला आणि चेंडू या 6 धावे बरोबर संघाची धावसंख्या आहे ती एक आहे. एक शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 38. अद्याप अंतिम षटकातील धावसंख्या आहे 38. धाव. आकाशचं कमबॅक या ठिकाणी. निर्धाव चेंडू. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38. हॅलो अतुल दादा, टॉस कोण विन आहे तुमच्या मॅचचा? समीर. अतुल गाडे. टॉस सामन्यात टॉस विन कोण आहे?
तुमचा आहे का टॉस? ओके ओके, केडीने जिंकलेला आहे टॉस. टन केडी. मिसअंडरस्टँडिंग आणि थ्रो चुकलेला आहे, रनआउटचा चान्स. घेण्याची संधी होती या ठिकाणी गमावलेल्या. या ठिकाणी चुकला आणि अधिक पुन्हा आलेले आहेत स्ट्राईक वरती. चेंडू सामना करतील विजय. चेंडू निर्धाव चेंडू. जय जाधव सर. शशी यांच्या षटकातील विजय. बॅटची कडा घेऊन चेंडू स्लिप मध्ये. एक धावेसाठी भर. धावसंख्या आहे 40. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतायत. उत्तुंग फटका 6 धावेसाठी. धावसंख्या आहे ती 50. संघाचं अर्धशतक फलकावरती. बॅक टू बॅक बाउंड्री या ठिकाणी येताना शशी यांच्या षटकात चांगली फलंदाजी करतायत. त्याची संधी या ठिकाणी मिसफिल्ड नाही झालेली आहे, थोडीशी मिसफिल्ड. या दरम्यान 2 धावा वसूल. धावसंख्या 52. झालं. सुनील वरोटे. हा, थांबा सांगतो. हा, ओके. हा.
किती बॉल झालेत या 4 धावे बरोबरच संघ 65 62 माफ करा मुळे जराशी चूक झाली. निर्धाव चेंडू विजय जाधव सर नुसतं 6 त्या दरम्यान बीट होत आहेत. झेलचा अंदाज न आल्यामुळे मिसफिल्ड या ठिकाणी आकाशकडून. धाव संख्या 66. हा 66 धावा झालेल्या आहेत. 67 धावा करायच्या आहेत. या ठिकाणी प्राईम संघाला जिंकण्यासाठी 67 धावांचं आव्हान उभं करण्यात आलेलं आहे. ओपनिंग फलंदाजीसाठी सचिन कांबळे सर मैदानात उतरण्यात मानस आहे. या ठिकाणी चेन खुली की मेन खुली पिक्चर मधलं बॅट यायला लागलंय बोलतायत. राजू पाटील सर सीलची जरा व्यवस्था. रवी सर सांगा की. अतुल सर फिल्डिंग लावून घ्यायचे. कुलदीप डोने उर्फ केडी. हॅलो हॅलो पुढील होणारा सामना श्रुतिका विरुद्ध डेक्कन आणि या सामन्याचा टॉस जिंकलेला आहे
श्रुतिका टॉस विन. श्रुतिका आपलं काय फलंदाजी गोलंदाजी. युवराज अक्कल यांच्याकडून बाय आलेला आहे. प्रवीण सर आणि राजू पाटील सर गाडी बसलाय घर. गाडी आपली नाही. चला सामना चालू करायचा आहे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समनचं नाव काय. संघाचे पुन्हा एकदा बीट. निर्धाव चेंडू अतुल यांचा. ऋषी. अरे हा ऋषी आहे वय. ए ऋषी. आणि चांगला फटका या ठिकाणी. अरे बघत दोघही बाउंड्री पार. चौकार. बघ मी तुझ्याकडे बघतो. अशा पद्धतीने बाउंड्री या ठिकाणी. वैयक्तिक आपला आणि संघाचं खातं उघडण्यात यश ऋषी याला. ओ सीलचं काय केलं. कधी माईक बंद पडाला. चला षटकातील पुढील चेंडू. सामना करेल अभिजित. ऑफच्या दिशेला घेऊन काढलेला चेंडू. एक धावेसाठी सावध खेळी. या ठिकाणी मात्र ऋषी त्रिफळा चेट. दांडी गोल. ऋषीची जागा भरून काढण्यासाठी काश मैदानामध्ये आकाश खेळाडू आहे. दोन हार्ड हिटर या ठिकाणी आता मैदानामध्ये. एक षटक समाप्त. धावसा चौकार. पाचव्या चेंडूवर एक धाव. सहाव्या चेंडूवर पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन मैदानामध्ये. अद्याप 4 षटकामध्ये आणखीन 15ची सरासरी. जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावा करायची आहेत आपल्याला संघासाठी जिंकण्यासाठी. आणि आकाशच्या बॅटमधून हा जोरदार फटका. 4 धावे. सीमारेषे पार. चौकार.
फिल्डिंग मध्ये बदलाव. लॉंग ऑफ सर्कल मध्ये पुन्हा एक जोरदार फटका आकाशच्या बॅट मधून. या ठिकाणी नको या आकाश बीट झालेला आहे. पण धावसंख्येचा इशारा. धावसंख्येत 1 ने भर. चला षटकातील पुढील चेंडू. सामना करेल आकाश. बीट झालेला आहे पुन्हा एकदा आकाश आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आकाश बीट. निर्धाव चेंडू. अधिक यांची. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा सामना करेल आकाश. अरे थ्रो चुकला विजय जाधव सर. थ्रो मारताय तुम्ही. स्टंपा ती होती. मिस झालेले. दोन षटक समाप्त. धावसंख्या आहे 17. अद्याप 18 चेंडू मध्ये 50 धावांची. 17च्या सरा बनवायचे आहेत आपल्याला. 17 धावा झालेल्या आहेत. 17 अद्याप अजून 50 धावा करायचे आहेत. पंचांचा अवांतर धावेचा इशारा. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 8. वैयक्तिक दुसरं आणि संघाचा अतुल खाडे गोलंदाजी मार्कवर. आकाश अतिशय चांगला लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या 19. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अतुल यांचं नाव मध्ये आहे. अभिजित क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलेलं आहे अतुल यांनी. पण एलबीचा चान्स आकाश बचावलाय.
ठिकाणी धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या 20. अतिशय संत खेळी सुरू आहे प्राईम संघाची. असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे आपल्या संघाला. चेंडू खेळून काढलेला, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गाठ टाकत अभिजित क्रीज मध्ये पोहोचलेला. राजेंद्र कोकरे साहेब जे जॅकेट काढायचा. खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण समीर यांच्याकडून. 50 असलं तरी समीर 25च्या खेळाडू. रविदा सीला नाही कुठे गेले. ओ ओ आले आले सील आले, थँक्यू. संख्या 24 झालेली आहे. आणि या ठिकाणी 3 ओव्हर झाले ना, 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे ती 25. अद्याप 2 षटकांमध्ये आणखीन हा 25 धावा झालेल्या आहेत. 3 षटक समाप्त. अद्याप 12 चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान आहे. प्रति षटक 21 धावा. आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती विजय जाधव सर सील बदललेले आहेत. आवाज वाढलेला आहे, ताव आलेला आहे. आणि आकाशच्या बॅट मधून हा उत्तुंग फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. युवराज एक्कल म्हणतात या ठिकाणी लाडू दिलेला आहे. आणि एकूण मैदानामध्ये गॉगल घालून तुषार पाटील गॉगल जॅकेट. अरे काय हिमालयात आलायस काय, क्रिकेटच्या मैदानात आहेस. बोल की गेलेत. मला फोन कर काउंटरला गेल्यावर. हा चालेल. तुषार पळायचा आहे. हा फोन कर मला. हा उचलतो आहे, फोन जवळ आहे.
चेंडूनं मात्र या ठिकाणी तुषारला चकवा दिलाय, कारण चेंडूला माहित होतं तुषारनं गॉगल घातलाय, तुषारला काही दिसणार नाही. तुषार किती पण हुशार असू दे, पण चेंडू तुषारपेक्षा फास्ट. धाव संख्या 4 ने धाव संख्या आहे ती 35. अद्याप 10 चेंडू मध्ये 32 धावा करायच्या आहेत. आणि पुन्हा एक मोठा फटका या ठिकाणी, कॅचची संधी रोहित यांच्याकडून मिसफिल्ड. या ठिकाणी चौकार, चेंडू सीमारेषे पार, चौकार. 4 धावा. धाव संख्येमध्ये 4 ने धाव संख्या 39. थोडस महागड षटक या ठिकाणी विजय जाधव यांचं, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आकाश. सावध खेळी आकाश आणि अभिजित यांची. चला, षटकातील पुढील चेंडू सामना करेल आकाश, आणि झाप ऑफच्या दिशेने खेळून काढला. परफेक्ट. कव्हरच्या डोक्यावरून चौकार, चेंडू सीमारेषे पार. धाव संख्येमध्ये 4 ने धाव संख्या 43. चेंडू द्यायचा आहे, बाहेर गेलेला चेंडू जरा कोणतरी आणून द्यायचा आहे. आपले खेळाडू कुठे आहेत बाकीचे? षटकातील अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथं षटक प्रगतीपथावर, आणि या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर बाउंड्री खेचण्यात यश आलेलं आहे आकाशला. अद्याप 2 चेंडू बाकी आहेत. पाहू आकाश काय करतो. आणि पुन्हा एक मोठा फटका, कॅचची संधी. या ठिकाणी क्षेत्ररक्षण, चेंडू खाली आणि झेल सुटलेला आहे. त्या दरम्यान 2 धावा. प्रमोद पाटील यांच्याकडून झेल मिस झालेला आहे. आकाशला जीवदान, आणि या जीवदानाचा आकाश किती फायदा घेतो पाहू. आपल्या संघाला विजय मिळवून देतो का बघायचा आहे आकाश. अंतिम चेंडू, आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू. 4 धावेसाठी. चेंडू सीमारेषे पार, चौकार. पुन्हा तुषारची गच्चा, क्षेत्ररक्षण तुषारचं या ठिकाणी. तुषारला चेंडूच दिसेना झालाय गॉगलमुळे. तुषार गॉगल काढला तरी चालेल. धाव संख्या येते 49. 6 चेंडू मध्ये 18 धावा करायच्या आहेत. या ठिकाणी 24 धावा वसूल केलेल्या आहेत या षटकामध्ये. प्रति षटक 21 धावा करायच्या होत्या, पण आकाशनं उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करत या षटकामध्ये 24 धावा वसूल केलेल्या आहेत. अद्याप अंतिम षटक बाकी आहे, आणि अंतिम षटकामध्ये 18 धावांची गरज आहे संघाला विजयासाठी. पाहू आकाश काय करतो. सहा चेंडूमध्ये 3 मोठे फटके खेळून संघाला विजय प्राप्त करून देतो का बघायचा आहे. पण सध्या स्ट्राईकवर आहे अभिजित. क्रिकेट पटलावरचा हा मोठा खेळाडू आहे अभिजित. जवळपास 130 कसोटी सामन्यांचा अनुभव अभिजितच्या पाठीशी. $270+ वनडे खेळलेला आहे अभिजित भारतीय संघासाठी. क्रॅम्पमॅन म्हणून अभिजितची ओळख. अंतिम षटक घेऊन आलेले आहेत मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती साईराम संघाचे कप्तान पांडुरंग वासुदेव हरी, आणि त्याला तोंड देतील अभिजित वाघवेगर. चला, षटकातील पहिला चेंडू सामना करेल अभिजित, आणि आत निर्धाव चेंडू होता पण अभिजितच्या बॅटला काही लागलेला नाही. त्या दरम्यान बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. अतिशय चांगला चेंडू पांडुरंग यांचा, पण थोडस किपर बीट झालेत आणि त्यांच्या दरम्यान 1 धाव मिसफिल्डवर. 5 चेंडू मध्ये 17 धावा.
साईराम संघाची धावसंख्या प्राईम संघाची धावसंख्या झालेली आहे 50. अर्धशतक फलकावरती. अद्याप 5 चेंडूमध्ये 17 धावा करायचे आहेत संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी. आणि त्या दरम्यान स्ट्राईकवर आता आकाश. पाहू काय करतो. निर्धाव चेंडू पांडुरंग यांचा. इचून गोलंदाजी मारा करतायत पांडुरंग. आपल्या संघासाठी विजय प्राप्त करायचा आहे. नो बॉल या दरम्यान आणि मिसफिल्ड 5 धावा. पंचांकडून नो बॉलचा इशारा. फ्री हिट आहे. काय झालेलं आहे. झाला 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आता फ्री हिट या ठिकाणी मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजाला. आणि आकाश काय करतो पाहू. 4 चेंडूमध्ये अद्याप 12 धावांची गरज. पुन्हा एकदा नो. आणि या दरम्यान झेल मिस झालेला आहे. पुन्हा एकदा नो. पुन्हा फ्री हिट. दोन घेतलेले आहेत. 57 झालेला आहे. 10 धावा करायचे 4 चेंडूमध्ये. या ठिकाणी 3 खेळाडू बहुतेक स्टंपच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे पंचांनी हा 9 चेंडू दिलेला आहे. 3 खेळाडू आहेत. 3 खेळाडू स्टंपच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे 9 चेंडू दिलेला आहे. 3 खेळाडू स्टंपच्या पाठीमागे लावलेले आहेत लेगच्या दिशेला. तुषारनं गॉगल घालून घोळ केलाय सगळा. गॉगल बदलायला सांगितलंय तुषार. ट्रान्सपरंट गॉगल घालायचा आपण. 57. 4 चेंडूमध्ये अद्याप 10 धावा करायच्या आहेत प्राईम संघाला. फ्री हिटचा चेंडू आहे आता. पुढील चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत पांडुरंग. पण संघाकडून थोडस नाराजीचं वातावरण दिसतंय. साथ मिळत नाही संघाकडून. आणि फ्री हिटवर मोठा फटका खेळण्याचा मानस होता अभिजित यांचा. पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 3 चेंडूमध्ये अद्याप 9 धावा करायच्या आहेत. चेंडू 3 धावा 9. प्रत्येक चेंडूवर 3 धावा घ्यायच्या आहेत. पण स्ट्राईकवर आकाश. सामना करेल आकाश. त्याला सामना चालू करायचा आहे. फास्ट खेळवायचा आहे. आणि फटका फसलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. या ठिकाणी रोमांचक सामना मैदानामध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या 60. 2 चेंडूमध्ये 7 धावा. 1 मोठा फटका. आणि या सामन्याचं चित्र पालट. पुढील होणारा सामना श्रुतिका फायटर्स विरुद्ध डेक्कन चार्जर्स. टॉस झालेला आहे. श्रुतिकानं टॉस जिंकून अजित देवकर टॉस काय तुमचा. बॅटिंग फिल्डिंग. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी राजेंद्र याच्याकडून. आणि विकेट. काय बघतोय आपण. अतिशय चुरशीचा सामना. काय पाहिजे. काय पाहिजे. असं काय याला काय म्हणायचं. झोळी बाबा. युवराज एक्कल झोळी बाबा. अंतिम चेंडू. 5 ना कसा. 1 चेंडूवर 6 धावांची गरज. स्ट्राईकवर मात्र आकाश. अतिशय अतितटीचा हा सामना
चेंडू एक, धावा 6 आणि गोलंदाजी मार्कवरती संघाचे कप्तान गोलंदाज पांडुरंग कांबळे. पाहू काय करतात. चला सर, जरा सामना फास्ट घ्यायचा आहे. श्रुतिका फायटर संघाला विनंती आहे, आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं 1-5 मिनिटामध्ये. हा सामना झाला की लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. प्रेशर दोन्ही बाजूला, फलंदाजावर पण आणि गोलंदाजावरती पण. मैदानात स्ट्राईकवर आकाश, गोलंदाजी मार्कवरती पांडुरंग. अद्याप टिचून मारा केलेला आहे पांडुरंग यांनी. अतिशय चुरशीचा सामना आणि या ठिकाणी सामना जिंकलेला आहे साईराम संघाने. अतिशय चांगली गोलंदाजी पांडुरंग यांच्याकडून. अतितटीच्या सामन्यामध्ये अंतिम चेंडूवर निर्धाव चेंडू टाकून सामना जिंकून यश देण्यात आलेला आहे पांडुरंग यांना, आपल्या संघासाठी. दोन्ही संघांचं अभिनंदन. दोन्ही संघांनी सामना चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. बोल की पोचलायस ठीक आहे, काउंटरवर दे.